हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, काही गोष्टी ह्या आपल्या खूप जवळच्या असतात. म्हणजे आपली सुरुवात जिथून होते तिथून खरं तर काही गोष्टींना सुरुवात होत असताना आपल्या मनात राहणारा हा प्रवास आपल्या मनात रेंगाळत असतो आणि म्हणूनच या सुरुवातीच्या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असतं. अशाच काही सुरुवातीच्या गोष्टी जाणून घेणार आहोत गीतकार अशोक बागवे यांच्या आणि संगीतकार कौशल इनामदार यांच्या. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. जसं मी आत्ता म्हटलं की आपली सुरुवात एखाद्या माध्यमातून जेव्हा होते तेव्हा ते एक वेगळेपण त्याचं असतं. कौशल, दूरदर्शन ही अशी वाहिनी आहे की ज्यांची आपल्या सगळ्यांची सुरुवात कुठेतरी इथून झाली आणि नंतर अनेक वाहिन्या आल्या, नंतर त्याच्यावर अनेक कार्यक्रम झाले. तुला स्वतःला पहिलं दूरदर्शनसाठी केलेलं काय आठवतंय? दूरदर्शनसाठी पहिली मला वाटतं जी मालिका जिला मी संगीत दिलं, पार्श्वसंगीत होतं ते म्हणजे शांती ही जी हिंदी मालिका होती. बरं, खूप गाजलेली मालिका. पहिली मला वाटतं तसं डेली सोप ज्याला म्हणता येईल किंवा पहिली रोजची अशी मालिका. तर त्या मालिकेचे नंतरचे जवळपास 500-600 एपिसोडचं संगीत मी केलं. तर तिथपासनं दूरदर्शनचे. आणि मग माझा मित्र आहे आशिष उबाळे, त्याच्या जवळपास 3 मालिका मी दूरदर्शनसाठी केलेल्या. त्याच्यात कल्याणी नावाची एक मालिका होती, त्याच्यानंतर गजरा नावाची मालिका होती जी मोहन जोशींनी आणि त्यांच्या पत्नीने हे केली होती, निर्मिती त्यांनी केली होती, ज्योती जोशी. आणि तिसरी मालिका एक अशक्य नावाची मालिका होती, ज्याचं पुन्हा जे शीर्षक गीत होतं ते बागवे सरांनीच लिहिलं. काय होतं ते नेमकं? म्हणजे अशक्य नावावरनं असं थोडं सस्पेन्स वगैरे वाटतं. सस्पेन्स ती गोष्ट होती, चांगली गोष्ट होती. आणि त्या काळात ॲक्च्युली माझ्या घरी टीव्ही नव्हता. बरं. त्यामुळे या सगळ्या मालिकांचं संगीत मी केलेलं आहे पण त्या मालिका बघितलेल्या नाही आहेत. त्यामुळे माझ्या घरी टीव्ही नसल्यामुळे अनेक अशा मालिका झाल्या किंवा टीव्हीवरची अशी अनेक कामं झाली की जिथे मी संगीत केलेलं आहे पण मी बघितलेलं नाही आहे, नंतर आलेलं. पण या अशक्यच्या गाण्याचं माझ्या आयुष्यात आणखीन एक महत्त्व आहे. जान्हवी प्रभू अरोडा ही माझी अतिशय जवळची मैत्रीण, तिने ते गायलं होतं गाणं. आणि मला एके दिवशी फोन आला, तिकडनं आवाज आला, मिस्टर कौशल इनामदार. म्हटलं येस, हू इज दिस, कोण बोलतंय? तर ते म्हणले आय एम MM किरवाणी. बरं. MM क्रीम म्हणजे आता RRR, बाहुबली यांचे संगीतकार. तर ते म्हणले की हे गाणं ऐकलं आणि मला वाटलं की तुम्हाला फोन करून सांगायला पाहिजे. आणि त्यामुळे या गाण्याने मला एक. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही जवळपास 6-7 वर्ष मी आणि MM क्रीम फोनवरच बोलतोय. आम्ही एकमेकांशी कधीतरी, बरं ते सारखा नंबर बदलतात त्यामुळे त्यांनी फोन केल्याशिवाय आपल्याला संपर्क साधता येत नाही. पण 6 महिन्यात एखादा मग हे गाणं ऐकलं का, मग तो अल्बम ऐकला का, असं म्हणून त्यांचा फोन येतो आणि एक प्रदीर्घ 20-25 मिनिटं चर्चा होते. आता काही दिवसांपूर्वी मी बाहुबली मराठीत जेव्हा आला तेव्हा संगीताची जबाबदारी माझ्यावर होती
प्रवीण तरडेनी ते हे केलं होतं, त्याचं दिग्दर्शन. आणि तेव्हा मात्र परत त्यांचा फोन आला आणि मग ते म्हणाले की आपण भेटूया आता. आणि मी म्हटलं मी हैदराबादला येणार आहे. आणि आत्ता म्हणजे 6-7 वर्ष फोनवर गप्पा मारून शेवटी आत्ता ते तुमची भेट झाली. आत्ता भेट झाली. अरे वा. आणि 2.5 तास आम्ही खूप गप्पा मारल्या. त्या गप्पांमध्ये त्यांनी मला गीत रामायणातली 4 गाणी, बरं, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, हे श्रीधर फडक्यांचं गीत, अच्छा, आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे जवळपास एका कडव्यापर्यंत पाठ म्हणून दाखवलं. किती छान. प्रेम. वा. म्हणजे अशक्य नाही, तुला खूपच गोष्टी शक्य करून दिल्या असं म्हणायला हरकत नाही. खरंच आहे, खरंच. पण आम्हाला ऐकायलाही आवडेल ते. वा, ऐकूया. शांतता जेव्हा सुखाची जीवनाला झूल देते, शांतता जेव्हा सुखाची जीवनाला झूल देते, त्याच वेळी अघटिताची नेमकी चाहूल येते, शांतता जेव्हा सुखाची जीवनाला झूल देते. नांदते घरकुल हसरे चांदणे, दारात उतरे नांदते घरकुल हसरे चांदणे, दारात उतरे भोवती आनंद पसरे, भोवती आनंद पसरे, अचानक नियतीची जीव घेणी भूल येते, शांतता जेव्हा सुखाची जीवनाला झूल देते. खूप सुंदर. पण हे लिहिताना सर काही त्याच्या मागची काही गोष्ट होती किंवा ती गोष्टीसाठी लिहिणं, शीर्षक गीत लिहिणं हे किती कठीण आहे? त्यावेळी काय झालं की हे जे गाणं असतं ना, शांतता देवा सुखाची जीवनाला भूल देते, नेमके त्याच वेळी अगतिकाची चाहूल येते, तर ते अगतिक जे होतं ते होतच. आणि मग काय असतं, कडवं, ज्याला मी म्हणत नाही कडवं, मधुर म्हणावं, कडवं म्हणजे एकदम कडवं. तर ह्या एक मी शिकलो होतो की ध्रुपद जे असतं त्याचा विस्तार मग कडव्यात असतो. बरोबर. अघटिताची नेमकी चाहूल येते. मग घरात काय होतं, तर घरामध्ये आनंदी आनंद असतो, चांदणं पसरलेलं, दारात उतरलेलं असतं, हा, आणि नेमकं भलतंच काहीतरी होतं. असे 2-3 कडवी मग ते होतात, होऊन जातं. पण अशी दूरदर्शनसाठी तुम्ही आणखी काही शीर्षक गीतं मला वाटतं लिहिलीत? काय दूरदर्शनसाठी? हो, खूप लिहिले आहेत. म्हणजे मी एस युअर ऑनर लिहिलंय, नंतर आणि अचानक लिहिलंय, नंतर मला वाटतं छुम छननन लिहिलंय. तर असे अनेक, मला वाटतं हे अशक्य तेंडुलकरांच्या मुलीने केलं होतं का? नाही, आशिष उबाळे. हा, आशिष उबाळे. तेंडुलकरांची, प्रिया तेंडुलकरांसाठी पण एक लिहिलं होतं मी. बरं, मला आता आठवत नाही, आता अशक्य हे माझ्याकडे नाही आहेत. गोष्टी गाण्यांच्या
आणखीन मला एक आठवतंय 4 दिवस सासूचे नावाची जी सिरियल आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही एक गाणं केलं होतं. मला वाटतं कौशल तूच त्याचं संगीत केलं होतं. 4 दिवस सासूचं शीर्षक संगीत होतंच, पण त्या मालिकेमध्ये चित्रपटासारखी गाणी होती. हा बरोबर. तर त्यामुळे ते गाणं घेऊ का? हो. तुला पाहताना तुला मी पहावे, तुला पाहताना तुला मी पहावे, न मी गीत गाता तुला कळावे, तुला पाहताना तुला मी पहावे, तुला पाहताना तुला मी पहावे. नसातून वाहे, तुझा भास माझ्या नसातून वाहे, तुझा श्वास ओला हवेतून आहे, हवेला हवेचे, हवेला हवेचे मला ते मिळावे, हवेला हवेचे मला ते मिळावे, वा. मला वाटतं हे ट्युनिंग जसं गीतकार संगीतकारांचं असतं तसं संगीतकार आणि वादक, संगीतकार आणि गायक यांचं सुद्धा एक वेगळं ट्युनिंग होत असेल ना? कसा कसा तो अनुभव कसा आहे? 2 पैलू आहेत. हा, की पहिला म्हणजे संगीतकाराचा जो प्रवास आहे ना, तो जो पहिला भाग असतो चाल देण्यापर्यंतचा, बरोबर, हा अत्यंत एकाकी, एका वाळवंटातनं किंवा जंगलातनं एकाकी प्रवास असतो. तेव्हा कोणी त्याची मदत करू शकत नाही, कोणी त्याला मदत करू शकत नाही की नाही नाही इकडे असं कर तू तसं कर, असं काही सजेशन देऊन सुद्धा काही होत नाही. बरोबर. कारण तो प्रवास तुम्हाला एकट्यालाच काढावा लागतो की चाल देणं आणि नंतरचा त्याचा जो भाग आहे तो म्हणजे जंगलातनं शहरात येतो तुम्ही आणि मग सगळे तुम्हाला लोक भेटायला लागतात. मग त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांना कसं त्यांच्यापर्यंत आपली कल्पना पोहोचवली पाहिजे, त्यांच्याकडनं कसं काम करून घेतलं पाहिजे. तर ही एक काय म्हणतो त्याला एक ट्रायबल आणि एक नागरी संस्कृती आहे. बरोबर. हा, आणि मग तिथे मग तुम्हाला संगीत संयोजकाकडनं कसं काम करून घेतलं पाहिजे, काय नेमकं तुम्हाला हवंय ते त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवणं, गायकाकडनं नेमकं तुम्हाला जे हवंय ते काढून घेणं. तर हा तो प्रवास तो असतो. या मग प्रवासात तुमचे रोजचे साथीदार तयार होतात. बरोबर. माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जितका वेळ काढता लोकांबरोबर मग ते ट्युनिंग तेव्हा तयार होतं. आणि हे गाण्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जेव्हा वेळ घालवता एकमेकांबरोबर की तुम्हाला लोक कळायला लागतात. त्यामुळे आता कमलेशचं आणि माझं उदाहरणार्थ किंवा अमित पाध्ये आणि मी किंवा मिथिलेश पाटणकर आणि मी किंवा भावेश भट, समीर म्हात्रे, प्रसाद साष्टे, समीर चिपळूणकर या सगळ्या संगीत संयोजकांबरोबर मी जे काम केलेलं आहे तिथे मला सांगावं लागलं नाही की आता असं पाहिजे तसं पाहिजे. खूप ज्याला न बोलता गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्यामुळे मिथिलेश पाटणकरनी किंवा कमलेश भडकमकरनी माझं गाणं संगीत संयोजन करणं हे त्यांनी अवधूत किंवा सलीलसाठी संगीत संयोजन केल्यापासून वेगळं दिसतं. हा ट्युनिंगचा भाग आहे. पण संगीतकाराला सुद्धा आपल्याला काय हवं हे ठामपणे त्या संगीत संयोजकापर्यंत पोहोचवणं आणि गायकापर्यंत पोहोचवणं. तर जेव्हा ट्युनिंग होतं मग ते सांगण्यासाठी शब्दांची कमीत कमी गरज पडते. बरोबर.
आणि एक उत्तम ट्यून आपल्या समोर येते आणि ती लोकांपर्यंत पोहोचते. मला वाटतं असंच काही शब्दांचं सुद्धा असतं का? म्हणजे बागवे सर, तुम्ही आता कितीतरी कवी संमेलनांमध्ये तुम्ही भाग घेता, अनेक कवी संमेलनं गाजवता, मग त्यावेळेला अशी एखादी कविता जेव्हा तुम्ही गाऊन म्हणता किंवा एखादी कविता सादर करता, तर तेव्हा ते तुमच्या कवी मंडळींमधलं ट्युनिंग जमलेलं असतं का? हा, म्हणजे काय असतं, आम्ही आता कवितांच्या गावात जावे होतो. बरोबर. अशोक नायगावकर, मी, अरुण, किशोर कदम. पण त्यावेळी आम्ही सेट केलेला कार्यक्रम नव्हता. म्हणजे कोणी कधीही म्हणायचं, फक्त विश्वास एवढा होता की प्रत्येक जण आपापलं परफॉर्मिंग चांगलं करणार. बरोबर. पण त्यामुळे काय व्हायचं की पुढच्या कार्यक्रमाला ते लोक पुन्हा यायचे, काही वेगळंच काहीतरी होते. पण कविता मध्ये आम्ही 4 जण वेगळे होतो म्हणून ऐकलं लोकांनी. बरोबर बरोबर. हा, म्हणजे एकाच धर्तीचे असतील तर ते होत नाही तसं. तर तसं होतं. मग अशोक नायगावकर हा सॅटारिक बोलतो, माझं गझल वगैरे असं निसर्ग गीते असतात, अरुणची वेगळी असतात, किशोरचं आणखी नाट्यात्मक काहीतरी असतं. तर त्यासाठी मग लोक असे रसिकांना काय माहित आहे, एकच एक खाणं दिलं की ते हे होतं, आस्वाद त्याचा आहे ना, त्याची चव बिघडते असं होतं. आणि म्हणून असं होतं की पण या आजच्या मैफिलीत पण आम्हाला एखादा कवी संमेलनातली एखादी झलक, अशी एखादी छान तुमची कविता ऐकायला आवडेल. हो, म्हणतो. तर त्यामुळे माझी एक गझल आहे आणि ती खूप मग प्रसिद्ध झाली, आणि कारण त्याचा स्पॅन मोठा आहे. बरोबर. की माझं नेहमी म्हणणं आहे की मानवी संस्कृती ही पाण्याच्या काठावर अस्तित्वात आली. म्हणजे नदीच्या काठावरनं संस्कृती आली माणसाची, आणि त्यामुळे त्याला जीवन असं म्हणतात. तर त्या नदीची गझल आहे. अच्छा. म्हणजे नदीला उद्देशून फक्त कवी नाही तर सगळे कलाकार नदीची प्रार्थना करतात. तर ती त्यातले काही शेर मी ऐकवतो. नक्की. प्रतिबिंबाने पाण्यातील का नदी कोरडी होते, प्रतिबिंबाने सूर्याच्या का नदी कोरडी होते, काठावरती रुजण्यासाठी ओल मुळातून येते. आठवणींच्या डोहामध्ये चंद्र मांडले होते, मृगजळाने ही पाण्याचे गर्भ सांडले होते. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. पहाटेला का नदी कशी असते की नदीवर धुकं असतं, समुद्रावर नसतं, नदीवर जास्त असतं. पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, रवी बिंब पाण्यातून पाझरावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. मला नेहमी असं वाटतं की देवळात जाऊन भजन ऐकण्यापेक्षा देवळाच्या एक फरलांगभर असलेल्या घराच्या ओटीवर जे भजन ऐकायला येतं ना, ते सगळ्यात मस्त असतं. तर कवी नदीला म्हणतोय, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीला म्हणावे. आणि शेवटचा त्याचा शेर असा आहे, मधले नाही म्हणत आहे. मला नेहमी असं वाटतं की इंद्रायणीमध्ये गाथा बुडाली म्हणजे नेमकं काय झालं. तर तुकारामांची गाथा, तुकोबांची गाथा ही सगळ्या जनमानसाच्या ओठावर होती.
ते इंद्रायणी तिथून वाहत होती, तिला वाटलं आपल्याला कधी मिळेल ती, म्हणून तिने मागून घेतली. आणि परत का केली? कारण ती माणूस नव्हती म्हणून परत केली. नाही तर आपले लोक पुस्तकं परत करत. तर शेवटचा शेर असा आहे की तुझ्या रोम रोमी, नदीला उद्देशून, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या पाण लोटा प्रमाणे वळावे, नदीला म्हणावे नदीच्या किनारी, नदीला म्हणावे तुझे पूर माझा, तुझे पूर माझा नसा तून यावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे. वा वा, खूपच सुंदर. म्हणजे त्या प्रत्येक शब्दातनं ते रोमरोमात भिन्नणं म्हणतात ना, ते कुठेतरी जाणवतं. आणि म्हणून मला असं वाटतं की योग्य शब्द आणि योग्य संगीत जेव्हा एकत्र येतं तेव्हा मग एखादा गगनझुला फुलतो आणि तो लोकांपर्यंत जातो आणि लोकांना आवडतो. गोष्टी गाण्यांच्या. काय झालं त्या अल्बमच्या वेळी नेमकं आणि तो गगनझुला कसा बांधला गेला? बरीचशी गाणी त्याला चाली मी केल्याच होत्या आणि मग रेकॉर्डिंग आमचं सुरू झालं त्याचं. आणि मला आठवतं डिसेंबर महिन्यात ते रेकॉर्डिंग 2000च्या डिसेंबर महिन्यात 2000 हां त्या डिसेंबर महिन्यात ते रेकॉर्डिंग आम्ही तेव्हाच्या त्या V2 स्टुडिओमध्ये केलं होतं. आणि कमलेश भडकमकरचं लग्न दुसऱ्या दिवशी होतं. अरे बापरे. आणि पहाटे 3 वाजेपर्यंत बापरे आम्ही या गर्जनिळा गगनझुलाचं तो वाजवत बसला होता. अच्छा. हां म्हणजे आम्ही गमतीने त्याला म्हणालो सुद्धा की आता कशाला जातोस लग्नाला वगैरे, आता कम्प्लीट करच आणि मग किंवा इकडेच लावून टाकू, इथेच बोलव वैशालीला असं. पण त्याची कमिटमेंट एवढी होती की तो म्हणला उगाच मध्ये आलं रे हे लग्न. इतकी त्याची कमिटमेंट होती लग्न म्हणजे त्या गाण्यात. पण खूप मजा गेली आणि अशा काही गोष्टींमुळे आपल्याला ते सगळे दिवस लक्षात राहतात. आणखी एक त्याचा किस्सा असा आहे की ते जे गाणं सुरेश वाडकरांनी म्हटलं सोसलेले काळजाने, आणि ते म्हणताना एक गंमत अशी झाली की त्याने ते रेकॉर्ड केलं आणि त्यांची बहीण आली, बहीण, आणि ती बहीण म्हणाली काय गायलेस तू, हा ते काय लिहिलेस शब्द आणि तू काय घातलेस. लगेच वाडकर म्हणजे कलाकार कसा असतो, वाडकरांनी लगेच पेटी घेतली, एक एक शेर त्यातला म्हणून, आणि मग रात्री 2 वाजता त्यांनी संपवलं. आणि मला काय म्हणाले माहिती आहे, एवढं चांगलं लिहित जाऊ नका हो, आम्हाला सवय नाही उरले गायची म्हणाल तेव्हा. बरोबर. ती अशी ती खरंच आहे. या अशा खूप आठवणी असतात त्या प्रोजेक्टच्या खरं तर वेगळ्या. आज या निमित्ताने आम्हाला पण एखादं त्यातलं ऐकायला आवडेल. जरूर. जे त्याच्यातलं शीर्षक गीत आहे गर्दनिळा गगनझुला हे गातो. आणि याचा आणखीन एक मजा अशी आहे की हंसिका अय्यरनी माझ्यासाठी गायलेलं आहे पहिलं गाणं. बरं. ती जेव्हा घरी आली तेव्हा मी तिचे उच्चार ऐकून घाबरलो. मी म्हटलं ते तमिळ भाषक आहे आणि मी म्हटलं की हे काय होत नाही, आणि पण आता तिला कमिट केलंय गाणं तर आता द्यायला पाहिजे. आता कसं, तर मी म्हटलं बघ, तर ती म्हणाली मी रिहर्सल करून येते, तू काही काळजी करू नकोस असं ती मला म्हणाली. पण तिलाही कळत होतं की माझ्या डोळ्यात काही असं मी कन्व्हिन्स झालेलो आहे असं तिला. पण त्या दिवशी ती आली आणि हे गाणं कोणी ऐकलं असेल रेकॉर्डमध्ये तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे 1 टेक ओके गाणं आहे. आणि थांबत वगैरे केलेलं नाहीये, अॅनालॉग रेकॉर्डिंग होतं तेव्हा. एका झटक्यात
टॉप टू बॉटम एक वन टेक पूर्ण गाणं ती गायली आणि फार सुंदर गायली. वा, ऐकूया आपण. देना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगन सुला, देना रे पुन्हा 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 पुन्हा, देना गगन सुला, देना रे पुन्हा 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 पुन्हा. कोवळ्या गुलाबाची पाकळी दवाची झेलताना तोल गेला काळजाला, भार झाला देना गगन सुला, देना रे पुन्हा 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 पुन्हा. वा, मस्त. असे अनेक गगनझुले बांधले तुम्ही आणि त्याच्यावर सगळ्यांनी झोके घेतले. पण हे सगळं करत असताना आपण म्हणतो की प्रत्येक माध्यमाचं एक वेगळेपण असतं. तसं चित्रपटांसाठी लिहिताना सुद्धा मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला होता की एक वेगळेपण असतं त्याच्यात, कधी चालीवर कधी शब्द. म्हणजे आता हे एखादी कविता तुम्ही लिहिता आणि चित्रपटासाठी लिहिता ह्याच्यामध्ये फरक पडतो. तुमचा गोजिरी हा जो चित्रपट, म्हणजे ज्या चित्रपटासाठी तुम्ही गाणी लिहिलीत, त्या गाण्यांना सुद्धा तुम्हाला अनेक बक्षिसं मिळाली. डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी त्यांचं प्रोडक्शन असलेला तो चित्रपट. काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? गोजिरीचं काय झालं की गोजिरी हे पहिलं विजू मानेने दिग्दर्शित केलेली फिल्म. मग ते विरहाचं गीत होतं आणि दोघांमध्ये विरह झाल्यानंतर मध्ये मध्ये वापरायचं होतं त्याने दिग्दर्शक म्हणून. एकाच वेळी होणारं गाणं नव्हतं. परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, निघता निघता वाटच वळते पावलात अडखळते. वाटच वळते, आपण पाऊल वळतं म्हणतो ना, ही कविता आहे. बरोबर. निघता निघता वाटच वळते पावलात अडखळते. कधी कधी चित्रपटातलं गाणं सुद्धा जसं हा कौशल म्हणाल की समूह गीत असतं ना, ते सगळे समूह एकत्र आले पाहिजे. तसं दिग्दर्शन सुद्धा, कॅमेरा सुद्धा, हे सगळं एकजीव झालं होतं आणि ते इतकं सुंदर झालं. आणि मग ते ह्याला सरकारी याच्यामध्ये गदिमा पारितोषिक मिळालं. सगळ्यात मला जास्त माझं हे वाटतं की गदिमा इतके मला आवडतात, इतके मला म्हणजे इतके पाठ आहेत मला त्यांची गाणी, तर त्यांच्या नावाचं पारितोषिक मला मिळालं. मग जी प्राइज वगैरे त्या वर्षाची सगळी मला मिळाली होती, सगळी. पण कौशल, जसं मी बागवे सरांना विचारलं तसं की चित्रपटांसाठी गाणी करताना जसं गीतकार म्हणून त्यांना एक वेगळी आव्हानं होती, तसं संगीतकार म्हणून तुझ्याही समोर आव्हानं असतील. मला आठवतं अजिंठा चित्रपट जो झाला, त्या चित्रपटातली गाणी, त्याचं आव्हान काय होतं नेमकं, कसं झालं, ती गाणी कशी झाली? त्याच्यातलं पहिलं आव्हान होतं म्हणजे जितकी गाणी चित्रपटात होती, 10 गाणी होती, त्यामुळे 10 गाणी करणं हेच एक आव्हान आहे. कारण तुम्हाला लागोपाठ करावी लागतात ती गाणी, आणि मग अशी शक्यता असते की एका गाण्याची छाया दुसऱ्या गाण्यावर पडते. असं होऊ न देता तरी ती एकसंध एकाच चित्रपटातली वाटली पाहिजे. बरं, त्या अगोदर मी म्हणजे अजिंठा मधली जी सगळी गाणी होती ती सगळी लोकगीताच्या आणि महानोरांच्या जी कविता आहे त्याच्या अंगाने जाणारी गाणी होती. आणि याच्या अगोदर मी बालगंधर्व केला होता आणि मी जवळपास 1.5 वर्ष मी फक्त नाट्यसंगीत ऐकत होतो. बरोबर. त्याच्यातनं बाहेर येऊन लगेच लोकसंगीत आणि थोडं भावसंगीत हे करणं
हे आव्हान होतं माझ्या पुढे. पण त्याचं खरं आव्हान हे होतं की या गाण्यातली जी 10 गाणी होती त्याच्यातली 6 गाणी ही एका दिवसात प्रत्यक्ष अजिंठाच्या लेण्यांमध्येच कंपोज केलेली आहेत. ओ ग्रेट. बरं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण महानोरान मी एका रियालिटी शोचं सिलेक्शन करण्यासाठी लिटल चॅम्पचं मी नागपूरला त्या दिवशी होतो. तिथे मला नितीन देसाईंचा फोन आला. ते म्हणले कुठेस? म्हटलं मी असं नागपूरला आहे. ते म्हणले तुझं काम झाल्या झाल्या गाडी कर तिकडनं आणि रात्रीत प्रवास करून पहाटे पळसखेडला पोच, म्हणजे महानोरांच्या गावी. बरं. आणि तिथे आपल्याला महानोरांना भेटायचं आणि ते आपल्याला अजिंठाला घेऊन जातात. तर महानोरांबरोबर अजिंठा फिरण्याचं सौभाग्य, कारण त्यांनी ते सगळं ते जगलेले आहेत, ते एक एक जागा त्याच्यातली. तर मी म्हटलं जातो. मी रात्रभर प्रवास केला. पहाटे 4-4:30 वाजता पळसखेडला पोचलो. सकाळी उठल्या उठल्या महानोरांनी पहिल्यांदा अगदी ते सगळं बाळ अख्खे अजिंठा ते खंडकाव्यच आहे आणि त्याच्या बरोबर जी गाणी करायची आहेत या चित्रपटातली ती सगळी 10च्या 10 गाणी, 12 होती ऍक्च्युली. ती 12च्या 12 गाणी मला माझ्या हवाली केली. आणि मी ते दिल्याबरोबर आपण कुठे वाट बघतोय की आता मुहूर्त आणि मग ते उघडायचं, लगेच आपल्याला राहवत नाही म्हणून मी ते लगेच उघडायला आणि वाचायला लागलो. पळसखेड त्या अजिंठामध्ये मी त्या गाण्यांचं वाचन झालेलं होतं. पावसाचेच दिवस होते. पाऊस पडत होता असा रिपरिप आणि महानोरांनी आम्हाला अजिंठा लेणी दाखवायला सुरुवात केली. मग कुठे तो रॉबर्ट गिल बसून चित्र काढायचा. अजिंठाची ती 26 गुंफा, त्याच्यात आता मला वाटतं 28 का 30 आहेत पण त्या 26 आम्ही बघितल्या. आणि त्याच्यात एक एक गुंफा पूर्ण व्हायला 80 वर्ष लागलेली आहेत. बापरे. म्हणजे तो कारागीर जेव्हा छिन्नी आणि हातोडा घेऊन पहिला त्यांनी याच्यावरचा तो हातोडा मारला असेल तेव्हा त्याला माहिती होतं की आपल्या आयुष्यामध्ये तयार होणार नाहीये, तरी त्यांनी ते केलं. वा, याला कलाकार म्हणतात. खरं. तरी त्याने त्यामुळे आपला अहंकारच गळून पडतो की काय हे, केवढं आहे. खरं. आणि त्याचा खूप मला असं वाटतं की विलक्षण परिणाम झाला. आणि महानोरांनी सुद्धा त्यांच्या याच्यात लिहिलेलं आहे त्या कवितेत की तुमचा अहंकार गळून पडतो या. आणि त्या पावसात ना आम्ही चाललो होतो, ते नेत होते आणि नितीन देसाईंनी अगदी गमतीने विचारलं मग काय ऐकव आता, चाल झालं आपलं बघून. तर म्हटलं घ्या ऐकवतो. आणि तोपर्यंत माझं मन चिंब पावसाळी झाडात रंगवले, घन गर्द सावल्यानी आकाश वाकले रे. हे झालं. तिकडे दिसतच होतं, पाऊस होता, मन खरंच चिंब झालं होतं. खरंच आहे. आणि सोबत महानोर होते. तुम्हाला त्या वातावरणात त्या पुढची 6 गाणी त्या दिवसभरात झाली माझी. वा. आता काय 6 तर झाली गाणी 10 पैकी. मग पुढची काम करता करता 3 झाली. एक गाणं मात्र होता होईना, ते म्हणजे हे छंद ओठाचं ले. आणि ते होईच ना. बरं, त्याच्यात असं होतं की प्रेमाचं एकच गाणं असं आहे की ते त्या रॉबर्ट गिल आणि पारूवर चित्रित होतं. दोघांना एकमेकांची भाषा कळत नाही, त्यामुळे हे जे गाणं आहे ते दोघांच्या मनातलं आहे पण कवी बोलतोय. कारण मराठीत आहे. रॉबर्ट गिल काय मराठीत बोलणार नाही, पारू पण खरं मराठीत अशा नागरी मराठीत बोलणार नाही. पण त्यांच्या मनातलं ते गाणं आहे, त्यांच्या मनातले भाव आहेत त्या गाण्यामध्ये. आता या गाण्याला तो सिनेमा पिरियड फिल्म आहे म्हणून त्या काळातलं संगीत करायचं का, प्रेम ही चिरंतन भावना आहे म्हणून आत्ताचं कंटेम्पररी संगीत करायचं, असा माझ्या समोर पेच होता. आणि ते काही माझं सुटतच नव्हतं. एक
संपत आलं रेकॉर्डिंग आणि आता करायलाच पाहिजे, उद्या म्युझिशियन्सना बोलवलंय, आज चाल सुचली नाही तर उद्या म्युझिशियन्स तसेच जातील. अरे बापरे. मला नितीन देसाईंनी पण धमकी दिली की बघ बाबा ते एकच गाणं राहिलंय ते कर. मी म्हटलं जाऊ दे. पहाटे 2 पर्यंत झालं नाही, मी एक सिनेमा लावला. अच्छा. तो सिनेमा होता ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी नावाचा, क्लिंट ईस्टवूडचा सिनेमा, आणि प्रेमकथाच आहे ती. आणि त्या प्रेमकथेच्या शेवटी सुद्धा, त्याच्यात सुद्धा असं पावसाळी वातावरण, माझं मन इतकं भरून आलं. आणि जशी शेवटची टायटल सुरू झाली त्या सिनेमाची, त्या म्हणजे ते सिम्फनी आहे ती, त्याचे शेवटच्या टायटलची सिम्फनी आहे, त्या सिम्फनीवर मी गात गेलो अख्खं गाणं पहाटे 4 वाजता. बापरे. आणि ते अख्खं गाणं तसंच, म्हणजे त्याच्यात मी अजिबात, अगदी थोडे किरकोळ बदल गेले असतील पण जवळपास तशीच्या तशी चाल. आता तुम्ही सिम्फनी ती ऐकाल तर त्याचा आणि या चालीचा सुतराम संबंध नाहीये, बरं, पण ती हार्मनी सारखी वाजलेली आहे माझ्या गाण्यात. आणि ते मी गात गेलो आणि मला एक कोडच उठलं. काय आहे, बहुतेक प्रेमकथा या ट्रॅजेडीज का असतात, शोकांतिका का असतात. शोकांतिका. तर प्रेम ही भावना चिरंतन आहे, याचा जो साक्षात्कार होतो, पण त्याच्या पुढच्या क्षणी हा साक्षात्कार होतो की ही चिरंतन भावना एका मर्त्य शरीरात आहे आणि आयुष्य क्षणभंगुर आहे, भावना चिरंतन असली. आणि त्यामुळे ते सगळ्या शोकांतिका आहेत बघा तुम्ही, प्रेमकथा. आणि मग मी ठरवलं की नाही, याचा आपल्याला हा जो त्यांचा जो तेव्हाचा क्षण आहे तो आपल्याला या गाण्यात बंदिस्त करायचा आहे. कधी कोणी कुठल्याही शेरी फरादनी तो उघडावा, तो रोमियो ज्युलियटनी उघडावा, तो गिल पारोनी उघडावा, तो वासू सपनाने उघडावा, किंवा कोणी उघडावा त्या क्षणी आणि तो तसाच फ्रेश अनुभवावा. क्या बात आहे. हे संगीतकाराचं ऍडव्हान्टेज आहे की तो एक क्षण तो गाण्यात बंदिस्त करून ती जसं काय तो कधी ते गाणं उघडा आणि तो जिवंतच येतो. तो अनुभव घेऊया आपणही. छंद ओठात रे गीत गाती नवे गारवा ह्या नव्या पालवीला. छंद ओठात रे गीत गाती नवे गारवा ह्या नव्या पालवीला. हात हातात रे सोडवे नासे कच्च आकाश भेटे होईला. छंद ओठात रे गीत गाती नवे गारवा ह्या नव्या पालवीला. या वसंतातला सृष्टीचा सोहळा बिलगुनी गंधरा नावनाला. या वसंतातला सृष्टीचा
हात हातातले सोडवे नासे कच्च आकाश भेटे भुईला छंद ओठात रे गीत गाती नवे गारवा ह्या नव्या पालवीला. वा वा. मला वाटतं कौशल एक आपल्या आयुष्यातलं एक असं छान माइलस्टोन असं ज्याला म्हणता येईल असा हा एक माइलस्टोन तुझ्या आयुष्यातला आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, काहीच हरकत नाही. कारण मी इतकी वर्ष काम करत होतो पण मला पहिल्यांदा अवॉर्ड हे अजिंठाला मिळालं. हो वा. आणि मिळालं ते मिळालं पण सगळी त्या वर्षाची सगळी अवॉर्ड्स अजिंठाला मिळाली आणि मला संगीतकार म्हणून मिळालं. त्यामुळे एक आपल्याला अवॉर्ड बाकी काही करत नाही पण एक त्याची वासना संपलेली बरी असते. पण नोंदही होते कामाची ती खूप महत्वाची असते. नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की मला नेहमी असं वाटतं की आपल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे. बरोबर. याचं तर एक तुम्हाला ती जाणीव होते की आणि याचा दिलासा वाटतो रेकग्निशन की पण त्याच्यामुळे जबाबदारी पण वाढते. हा पण एक महत्वाचा भाग त्यातला असतो. अजिंठा करण्यापूर्वीच खरं तर तू तुझी एक ज्याला म्हणतात ना प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं ना माणसाला तर संगीतकार म्हणून सिद्ध करणं हे तू बालगंधर्वच्या वेळेला केलंच होतंस. आणि बालगंधर्वने पुन्हा एक मोठं आव्हान खरं तर तुझ्यासमोर होतं. त्यातल्या एखाद्या गाण्याबद्दल किंवा काय आठवण त्यातली सांगता येईल. मुळात ते एक आव्हान अशासाठी होतं की बालगंधर्वांच्या सगळ्या रचना सुद्धा तुम्हाला त्या चित्रपटात घ्यायच्या होत्या. बालगंधर्वांच्या रचना त्या चित्रपटात घेऊन 3 गाणी मला नवीन करायची होती. खरं. आणि हे आव्हान होतं कारण म्हणजे तुमच्या बाजूला तुम्हाला समजा शेल्फवर ठेवलेलं आहे तर तुमच्या या बाजूला गोविंदराव टेंबे, इकडे पलीकडे भास्करबुवा बखले, मध्ये बालगंधर्व, इकडे मास्तर कृष्णराव, अशा लोकांमध्ये जाऊन आपण बसायचं. बरोबर. आणि ते चपखल बसलं पाहिजे. हा म्हणजे निदान त्यांची लाज तरी घालवता कामा नये. इतकं तरी काम करायला पाहिजे की बरोबर त्यांची लाज जाणार नाही. त्यांचा वारसा आपण चालवतोय, त्यांच्या वारशाचे आपण पायीक आहोत, तर हे तरी विसरता कामा नये. तर त्याच्यात एक फार गमतीशीर गोष्ट अशी झाली की आम्ही नितीन देसाईंच्या स्टुडिओतच रेकॉर्डिंग करत होतो आणि बाजूलाच शेजारच्या केबिनमध्ये रवी जाधव आणि अभिराम भडकमकर हे पटकथा लिहित बसले होते. आणि रवीने मला बोलवणं धाडलं की एक सिच्युएशन आहे गाण्याची, जरा येऊन बघ. मी गेलो आणि अभिरामने तो मला सीन सगळा वाचून दाखवला की भोरच्या महाराजांकडे बालगंधर्व त्यांच्या उतरत्या काळात गेलेले आहेत आणि तिथे त्यांना ते एक पश्मिन्याची शाल आणि 500 रुपये देतात. ज्या माणसांनी एकेकाळी 1.5 लाख रुपयाची थैली मदत म्हणून नाकारली आहे त्याला 500 रुपये घ्यावे लागतात. ही एक दयनीय अवस्था. आणि तरी इतक्या त्यांच्यासारख्या एक अभिमानी माणसाला ते अभिमानी माणूस पण चांगला मनानी अत्यंत, त्यामुळे जे जो देतोय त्याचं मन मोडायचं नाही म्हणून त्यांनी ते घेतलं. पण भोरहून पुण्याला येताना वाटेत शिवापूरच्या दर्ग्यावर थांबले आणि ती 500 रुपयाची थैली त्यांनी त्या दर्ग्यावर देऊन टाकली फकीराला आणि ती शाल पश्मिन्याची चढवून टाकले दर्ग्यावर आणि ते आले. मला अजून आठवतंय रवी म्हणाला होता इथे खेळ मांडला किंवा कशी नशिबानं थट्टा असं मांडेल. या गाण्यात सारखं काहीतरी गाणं पण बालगंधर्वांचं एकूण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इस्टॅब्लिश होईल असं काहीतरी गाणं केलं पाहिजे. तर मी म्हटलं दर्ग्यावर सुरू होते तर मग कव्वाली करायला काय हरकत आहे. अच्छा. तर अभिराम आणि रवीनी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. ते म्हणले बालगंधर्वांच्या सिनेमात कव्वाली करणार. अभिराम म्हणला नाही मला कल्पना आवडली आहे
कव्वाली मला वाटलं की बापरे आपण काहीतरी भयंकर बोललो. पण मी काय केलं, फेसबुकवर त्या दिवशी टाकलं. अच्छा. की थिंकिंग ऑफ डुईंग अ कव्वाली इन बालगंधर्व. ज्या शिव्या पडलेल्या आहेत मला त्या दिवशी की तुम्ही काय स्वतःला समजता, बालगंधर्वांची वाट एका वर्तमानपत्रात एका लेखकांनी आता उद्या तुम्ही रॅप कराल आणि मग हे असं वर्तमानपत्रात सुद्धा बऱ्यापैकी माझं असं कौतुक झालं. पण त्या रात्री मी रत्नागिरीला आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो आणि रात्रभर प्रवास करून पहाटे पोचलो. माझे सहकारी झोपले आणि मला काही झोप लागेना म्हणून मी ते रवींद्र पिंग्यांचं सर्वोत्तम पिंगे मला वाटतं हे का सर्वोत्तम पिंगे हे पुस्तक मी वाचत बसलो होतो. त्याच्यात बालगंधर्वांच्या उतरत्या काळावरचा लेख आहे, चंद्रास्त नावाचा. बरं. तर त्याच्यात उल्लेख असा एक होता की गोहरबाई आणि बालगंधर्वांचं नातं त्याच्यात आहे आणि त्याच्यात एकच लाईनचा उल्लेख होता. मी पहाटे 4:30 वाजता वाचत बसलेलो होते पुस्तक आणि त्या एका ओळीपर्यंत येऊन माझी नजर थबकली. अच्छा. ती ओळ अशी होती, ते वाक्य असं होतं की बालगंधर्व गोहरबाईंना गोहर बाबा म्हणत असत आणि गोहरबाई बालगंधर्वांना परवरदिगार म्हणत असत. युरेका. मी म्हंटल की हा दैवी संकेत आहे. खरंय. बालगंधर्वांनी स्वतःनी कुठल्याही प्रकारचं संगीत उंबऱ्याबाहेर ठेवलं नाही. बरोबर. भास्करबुवा बखलांनी या सगळ्या महान लोकांनी आपल्याला म्हणजे एका अर्थाने ब्राह्मणी मध्यमवर्गीय समाजाला लावणी काय आहे हे अनुभवता यावं म्हणून ती लावणी म्हणजे नेसली पितांबर जरी ग ही लावणी वद जाऊ कुणाला शरण ग हे घरंदाज रूप देऊन त्यांनी आपल्यावर उपकार केले की लावणी आपल्यापर्यंत आणली. नाही तर कळलंच नसतं. बरोबर. इतकंच नाही तर शंभो शिवहर करुणाकर हे विश्वेशा गौरी शिवहर शंभो ही ब्रिटिश बँड पथकाची चाल आहे. तर ती आपल्यापर्यंत आणली. त्यांना कुठलं संगीत वर्जन होतं. तर बालगंधर्वांच्या सिनेमामध्ये आपण कव्वाली केली तर स्वतः बालगंधर्व असते, खुद्द बालगंधर्व असते, तर त्यांनी पाठीवर थापच दिली असते. वा बरं गेलंच म्हटलं. ती दर्ग्यावर सुरू होते. कव्वाली आहे. कव्वाली पुन्हा कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान तुम्हाला सांगायचं असेल तर गाण्याचा तिथे फार उत्तम उपयोग होतो. की बालगंधर्व स्वतः म्हणाले की मी कसं आहे माहितीये ना की मी ती पश्मिन्याची शाल अजिबात घेणार नाही कारण माझी तत्व आहेत. तर हे खोटं वाटेल. बरोबर. पण तेच गाण्यात ना आलं ना की तुम्हाला कळतं. विशेषतः तिसऱ्या माणसाने सांगितलं की बघा हा काय माणूस आहे. बरोबर. आणि ते या गाण्यात आहे. आणि तो परवरदिगार शब्द मिळाल्याबरोबर पहाटे 4:30 वाजता माझ्या डोक्यात परवरदिगार पळवरदिगार 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 हे आलं. पण मोठ्याने गाऊ शकत नव्हतो कारण त्याच खोलीत सगळे झोपले होते. तांबडं फुटण्याची वाट बघितली. मी सकाळी 6-6:30 वाजता स्वानंद गिरगिरेला फोन लावला. म्हटलं स्वानंद कव्वालीच बरोबर आहे आणि असा असा मला उल्लेख मिळाला परवरदिगार, तू लिही याच्यावर काहीतरी. आणि त्याने पुढचं गाणं लिहिलं. मग इतिहास आहे. गंमत म्हणजे सिनेमात गाणं आल्यावर एकानीही असं म्हटलं नाही की कव्वाली का घेतली. इतकं ते गाणं चपखल त्याच्यात बसलं. खरं. याच्या पलीकडे जाऊन मी आणखीन एक छोटासा अनुभव सांगतो की गाणं आपल्याला असं वाटत असतं की आपण त्या सिनेमापुरतं गाणं करतोय. मागच्या लॉकडाऊनमध्ये मला एक फेसबुकवर मेसेज आला की काल मी माझ्या आयुष्याचा अंत करणार होतो. बरं. अनोळखी माझ्या म्हणजे भेट अशी नाही पण मित्र यादीतलंच कोणीतरी. आणि मी सगळी तयारी केली. म्हटलं आता जायचं हे सोडून जग. उच्च विद्याविभूषित असा माणूस होता. पण काय तो काळ सुद्धा कठीण होता. आणि तो म्हणला की मी सगळी तयारी केली आणि एक गाणं ऐकून जाऊ. अरे बापरे. जग सोडून. आणि मी युट्यूबवर जे गाणं लागलं ते नेमकं हे परवरदिगार होतं.
आणि मी इतका रडलो ते गाणं ऐकून की तेरा तुझे मैं सौंप दू कुछ भी नहीं है मेरा, हे शब्द स्वानंदचे, पुन्हा त्याला क्रेडिट जातं. आणि तो म्हणला ते त्या गाण्याने मला परत आणलं. मला असं वाटलं की यापेक्षा आता कुठला अवॉर्ड, कुठली दाद, काय याच्यापेक्षा आहे की एका गाण्याने एका माणसाला असं परत जगावं असं वाटलं. वा. मगाशी तू जे हीच आमची प्रार्थनाबद्दल म्हणालीस त्याच्याबद्दल तेच आहे की मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन गाणं, कविता या गोष्टी स्पर्श करतात लोकांच्या आयुष्याला. आणि कोविडमध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये गाणं येत नाही, कला येत नाही, याच्यासारखा करंटेपणा नाही दुसरा. कलेनेच शक्ती मिळते. त्या काळात कलेनेच आपल्याला जगवलं खऱ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने. आणि असं म्हणतात की त्या काळात ज्याच्याकडे एखादी तरी कला होती तो खऱ्या अर्थाने सकारात्मक जगला, नाही तर नकारात्मक आणि दुसऱ्यांना जगवलं. खरंच आहे. त्यामुळे वा. आणि असं मला वाटतं बालगंधर्वांचं ते जगणं आणि त्याला तुझ्या परवरदिगारची जोड खरंच एक वेगळं असं रसायन झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या गाण्याने आपण आजच्या गप्पांचा समारोप करूया. जरूर ऐकूया. ये आफताब ये माहताब ये कायनात सब तेरा, शोहरत का ताज गुरबत की काज, सुरताल साज सब तेरा, तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा, परवरदिगार 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 परवरदिगार. श्वासात सुरताचे हृदयात ताल वाजे, परवरदिगार 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 परवरदिगार. यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे, परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. उपकार माया बापा उपकार माया बापा, वरदान हे प्रभूचे, हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे, हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे. बदलून वस्त्र गातो मीही जीवन गाणी, आनंद गीत गातो गातो तशी विराणी. हो निमुक्त उधळेन मी ही सुरासुराची नाणी, परवरदिगार 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 जशा जन्मती तेज घेऊन तारा, तसा मोर घेऊन येतो पिसारा, तसे येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. खरंच आहे. आणि असा बालगंधर्व, ज्या बालगंधर्वांचा प्रवास या गाण्यांमधनं खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला अनुभवायला दिलात. आज पुन्हा एकदा बालगंधर्व लोकांसमोर तुम्ही आणलेत आणि त्यात तुमच्या संपूर्ण टीमचं श्रेय आणि कौशल, तू त्याचा एक महत्त्वाचा भाग आहेस, याचा आज आम्हाला खरंच आनंद होतोय. अशा कितीतरी घटना, अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि ही गाणी केवळ तुमची राहत नाहीत. म्हणजे बागवे सर, तुम्ही एखादी कविता लिहिली आणि ती एखाद्या कवी संमेलनात सादर केली तर ती कविता लोकांची होऊन जाते आणि ती गाणी लोकांची होऊन जातात. म्हणूनच मला असं वाटतं की गोष्टी गाण्यांच्या
या आपल्या मनातल्या आठवणी रुजवण्यासाठी आणि त्या पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. खूप बरं वाटलं की तुम्ही दोघंही आज इथे या गप्पांमध्ये सामील झालात आणि या गोष्टी गाण्यांच्या आपल्याला उलगडता आल्या. आम्हाला पण आनंद झाला. धन्यवाद. खूप खूप आभार. नक्कीच धन्यवाद. आणि गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात आज संगीतकार कौशल इनामदार आणि गीतकार अशोक बागवे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. अशाच गाण्यांच्या गोष्टी आपण उलगडणार आहोत. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन कलाकारांसह. धन्यवाद.